तो गाईज आज एक वेगळा व्हिडिओ घेऊन मी तुमच्याकडे आलोय, कारण आज मी कोणत्याही एखाद्या प्रोफेशनली ट्रेनिंगसाठी नाही चाललो, मित्रांना भेटायला चाललोय. फ्रेंड्स, ज्या मित्रांना भेटायला चाललोय ते 11वी 12वीतले मित्र आहेत. बऱ्याच वर्षांनंतर आम्ही एकत्र येणार आहोत. गेट टुगेदर ठेवलंय. बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट केलाय, पण किती लोक येणार आहेत माहित नाही. पण जितके येतील तेवढे चला एक वेगळी टूर ट्रिप म्हणा किंवा गेट टुगेदर एकत्र येऊन छान मस्त लंच करायचं प्लॅनिंग आहे. आणि त्यामुळे खूप एक्साइटेड आहे मित्रांनो. आज त्यांना भेटायला झालं. असे चेहरे वेगवेगळे झालेले असणार आहेत. 11वी 12वी एक वेगळे लुकमध्ये येणारे मुलं आज प्रोफेशनली कोण कोणत्या फील्डमध्ये त्या सगळ्यांना तर मी तुम्हाला भेटवणारच आहे. सो मी भेटणार आहे. फलटण पासून खूप लांब अंतरावर नाही, खुंटे म्हणून गाव आहे जवळ आणि नीरा नदीच्या पायथ्याला एक सुंदर गाव आहे. त्या गावामध्ये आम्ही सगळे भेटणार आहोत. त्यामुळे लोकेशन दिलेले त्या लोकेशनला मी चाललोय. तर मी एक्सायटेड आहे फ्रेंड. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक छान वेगळा आहे. कोणताही प्रोफेशनल ट्रेनिंग नाहीये. तर आज पूर्ण गेट टुगेदर मित्रांना भेटायची एक्साइटमेंट आहे. सो गाईज सोबत राहा, मी तुम्हाला सर्वांना भेटवणार आहे. सो गाईज मी निघालोय आणि काही मित्र आलेले आहेत. अपडेट केले ग्रुपवरती की काही पोहोचलेत त्या लोकेशनला. मी पण निघालोय आणि खूप दिवसानंतर असा बाईकवरचा प्रवास आहे. मस्त छान स्कूटीवर प्रवास करणार आहे, कम्फर्टेबल. आणि खरंच एक्सायटेड आहे फ्रेंड्स, खरंच एक्सायटेड आहे. कारण बऱ्याच दिवसानंतर मित्रांना भेटायची एक मजा वेगळी असते हो. कारण 11वी 12वीतलं युनिट, त्यावेळेसची एक टीम, त्यावेळेसचा एक ग्रुप आता पूर्ण कोलॅप्स आहे. कोणीही जागेवर नाही, फक्त फोनवर एकमेकांशी कॉन्टॅक्ट आम्ही करतोय, एवढंच आहे. तर आम्ही एकत्र येतोय. आता मी डायरेक्ट तुम्हाला लोकेशनला लोकेशन खूप दूर नाही आहे, लोकेशन खूप जवळच आहे. जवळच्याच लोकेशनला मी चाललेलो आहे. सो गाईज खूप एक्सायटेड आहे की खूप दिवसानंतर मित्रांची भेट होणार आहे. आणि तो बाईकवरचा प्रवास मित्रांनो, जसं मित्रांसोबत बाईकवर प्रवास करायचा असं वाटायला लागलं. मी कॉलेजलाच चाललोय. मला माझ्यात एक्साइटमेंट आता खूप आहे की 11वी 12वीतले मित्र बऱ्याच वर्षानंतर आम्ही एकत्र येतोय. मित्र तसे खूप आहेत, पण किती येणार आहेत माहीत नाही. पण ग्रुपवरती तर अपडेट बऱ्याच लोकांनी केले की आम्ही येणार आहोत. तो बघूया, भेटूया. त्या लोकेशनला गेल्यावर समजेल एक्झॅक्टली हा प्रवास कॉलेजच्या लेवलला कसा होता तसा कशाच रस्त्याने आधी त्याला जाताना. अरे गाणं आठवतं मित्र, दोन दिवसानंतर मित्रांना भेटायला चालले तर मला शोले पिक्चर मध्ये गाणं आठवलं. हे दोस्ती हम नहीं तोडेंगे तोडेंगे. काय हरकत नाही फ्रेंड्स, लवकरच मी भेटणार आहे. त्या एक्साइटमेंटमध्ये चाललोय. बाकी आता कोण आले माहीत नाही, पण ग्रुपला अपडेट केलं की आम्ही पडलेला मी मित्र येतो. टायमिंग कॉलेजला पाळणार नाही, ट्रिपला काय पाळणार आहे जरा काय हरकत नाही. लेक्चरला सुद्धा कधी टायमिंगवरती आलेले मित्र आज टायमिंगवरती एकत्र भेटायचं गेट टुगेदर प्लॅनिंग केलेलं आहे. तर काय हरकत नाही. बघू, आजही टायमिंगला नाही भेटलो. 11चा टायमिंग होता, 11वा टायमिंग. मी टायमिंगला गेलो नाही, मी दुसऱ्याला हरवलो. काय हरकत नाही फ्रेंड, चाललोय, प्रवास चालू आहे. भेटूया लवकर, सर्वांना भेटवतो मी तुम्हाला. कोणते कोणते मित्र येणार आहेत. काय छान प्रवास आहे. हा खुंट्याचा प्रवास आहे. खुंटे रोड, फलटण तालुका, नीरा नदीच्या पायथ्याचं गाव, एकदम सुंदर गाव आहे. आजही इथे हिरवळ पाहिलं तुम्हाला असं वाटेल किती छान आहे. लोकेशनला पोहोचलो फ्रेंड्स. हा एक आमचा भाऊ बसलाय फक्त वाट बघत सगळ्यांची नेहमीप्रमाणे. दुसरा मी आलोय. बाकीचे फलटणला आहेत, ऑन द वे आहेत. येतील सगळे हळूहळू एक एक स्टेप बाय स्टेप पोहोचतील. तर आता सध्या तरी आम्ही दोघं आहोत. त्याची एक्साइटमेंट तर आमची आहे सगळ्यांची. आली गाडी आली बरं का. त्या गाडीत किती मित्र आहेत माहित नाही, पण आलोय आम्ही आता, एकत्र आलोय सगळे. सगळ्यांना भेटू तुम्हाला. तोपर्यंत छान माझ्या मित्रांनी मला आवडता ऊसाचा रस तो घेतो आणि सगळ्यांना भेटतो. सगळ्यांना भेटवणार तुम्हाला. किती मित्र दाखवणार तुम्हाला, किती डेंजर मित्र आहेत माझे तुम्हाला भेटायला भेटू. सगळ्यांची ओळख करून देणार आहे. आता गाडीत किती जण आलेत माहित नाही, पण दोघंच आलेत का, ठीक आहे. एक जवळचा मित्र आला, हा तो भेटत असतो मला कधीतरी. बाकी त्यांची काय गाठ भेट होत नाही. सो गाईज एंट्री तर झालेले, जबरदस्त एंट्री झालेले. सचिन आयहोळे खूप असा गोड मित्र आहे आमचा. आणि त्याच्यानंतर डॅशिंग जांबाज लीडर, ज्याच्या नावाची दहशत आहे, केस मोहिते नावाने, ज्यांना कमलाकरचा वेळ भेटणं पण गरजेचं आहे फ्रेंड. कारण खूप मोठी अचिव्हमेंट आहे त्याची एका कंपनीमध्ये, नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये त्यांनी इतिहास केलेला आहे. आणि असा मित्र आज आमचा सक्सेसफुल पर्सन इथपर्यंत आलेला आहे. तर सगळ्यांनी आपापली ओळख आपाप स्वतः एक एक जणच करून द्या. तू पण बोल थोडं. तू बोलला पाहिजे.
तो चार्जिंग झालं बोलणार आहे. नाव आपल्याला चेहराच कापे नाव सांगायची करणं तिथं सुद्धा बीज येतो. असं काय माहिती का पुढच्या ट्रिपला पोता आणायचं मोबाईल पोत्यामध्ये टाकायचे माझा मोबाईल सोडून, कारण शूटिंग कोण घेणार. मित्रांनो येतात सगळे बाकीचे. आम्ही तर पोहोचल्यात आम्ही एक ग्रुप फोटो काढतो आणि ग्रुपवर टाकतो, म्हणजे आम्ही आलोय असं सगळ्यांना समजून जाईल. चला काय अरे हाय बी कर की एवढा विचारलं. हा संदीप आमचा जवळचा मित्र, खास एकदम जबरदस्त. ही सगळी टीम आता हळूहळू जमा व्हायला लागली. गणेश सुरुवात गणेश पासूनच झाली. गणेशच पहिल्यांदा भेटला मला, कारण तोच भेटणार होता, कारण त्याच्याच लोकेशन लावतो. फ्रेंड्स सगळी टीम आली, आता बाकीची सगळी येतील. त्यास आपण भेटू. मस्त पैकी रानात जायचं नियोजन आहे. माहित नाही मित्रांनी काय केलं, किंड बिंड काढून इतकेल पण केली ट्रिप एवढं करायची. आले आता बघू कसं प्लॅनिंग करायचं. सगळं रान माळ दिसतंय पुढं मस्त हिरवेगार. तुम्हाला असं व्हिडिओ मध्ये वाटत असेल की हिरवेगार कुठली वनस्पती, त्याला इडी बाबळ म्हणते साध्या भाषेत. ही समोरची इडी बाबळ आहे आणि इकडे बघाय मस्त पैकी सगळ्या शेतातला रस्ता. म्हणजे आज येताना ट्रिप अशी एकदम मस्त झाली. गेट टुगेदर आमचं कुठे असणार आहे तर अशा ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी सगळं असं रानमाळ अपेक्षापेक्षा सुंदर अपेक्षा. पुढे बघा गाडी थांबली. फायनली ते थांबल्यात म्हणजे स्पॉट आलाय बरं का मित्रांनो. त्या स्पॉटला आम्ही पोहोचतोय आणि गाणी तुम्हाला ऐकून फायदा नाही. आमच्या पोराची गाणी आहे का, गाडीची गाणी इम्पॉर्टंट नाही. जशी पोरं आम्ही फायनली गाडी तरी थांबली. आमचा अजून नाही गाडी टर्न मारून पुढे गेली म्हणजे फायनली अजून त्यांचा स्पॉट आलेला नाही. ती मागची गाडी पण हँग चाललेली आहे. एकतर ते रस्ता पाठीमागच्या गाडी गाईच एवढ्या हुशार माणसाकडे मी कॅमेरा दिला होता. अख्खं काटवान केलं सगळं केलं, काही सुरू झालेलं नाही मित्रांनो. पण काय अर्थ नाही जाताना त्यांनी नेहमीप्रमाणे कॅमेराचा बटन दाबलं नव्हतं. आणि आम्ही बोलतोय फिश येतोवर, पण काय हरकत नाही. पोहोचलो फायनली वडे वगैरेला. कुठल्या स्पॉटला कुठे नियोजन कसं आहे काहीच माहित नाही. पण मित्रांनो आम्ही तर आणि वाव काय स्पॉट आहे मित्रांनो, जबरदस्त स्पॉट आहे. आणि विशालच आहे रे तो मित्रच माहित नाही. मित्रांनो भेटल्यावर 11-12ची नसती तशी दिसणार एका विशालच आहे. डीजे वाले बाबू का नाही चला अजून पण स्पॉट आलेला दिसत नाही मित्रांनो. इतक्या वेळ झालं बोललोय काय बोललोय काय शूट घेतलं की असा स्पॉट आहे ना फ्रेंड्स, इतका सुंदर स्पॉट आहे ना. आणि फक्त पोरं असलं मजा येते बरं का, म्हणून आम्ही आणि साहेबांची एंट्री झालेली आहे. आमच्या खतरनाक नियोजन केलेलं आहे. या नियोजनाचे असे हॅलो गाईज, फायनली आम्ही पोहोचलोय त्या स्पॉटला आणि त्या स्पॉटला सगळे मित्र आलेले आहेत. आता किती लोक येणार ते माहित नाही, पण बऱ्यापैकी मित्र आलेले आहेत. आणि स्पॉट इतका सुंदर आहे की साध्या मराठी भाषेत म्हणायचं म्हणलं तर वड्या वगळीचं आमची ट्रिप आहे. सगळी भेटलेली आहेत बघा. गणेशला तो सुरुवातीला दाखवलं असं एक मित्र. आता ओळख एकदम वन टाइम सगळ्यांची करून देतो, कारण असा एकाचं नाव नाही सांगत आता. आणि तिथे गेलो त्या स्पॉटला मजा येईल. भेटवतोय तुम्हाला सगळ्या मित्रांना. स्पॉट खूप सुंदर आहे आणि म्हणून तर बॉईज ग्रुप का म्हटलं जाते की कुठेही ट्रिप करा, एन्जॉय करायला मोकळे असतात. असं टेन्शन फ्री वातावरण आहे. अशा रानात पार्टी, त्या रानात सगळ्यांची भेट, गेट टुगेदर. सगळ्यांना असं वाटतं की कॉलेजच्या स्पॉटला झालं पाहिजे, पण नाही. आमचं गेट टुगेदर जरा वेगळं हटके. अशा नीरा नदीच्या किनारपट्टीवरती हे सुंदर असं गेट टुगेदरचं प्लॅनिंग आम्ही केलंय. आणि तुम्ही हे लोकेशन बघता, इतकं सुंदर लोकेशन. तुम्हाला हे लोकेशन आवडेल बरं का. येत ना हा चल ठीक आहे. फायनली बघा ही सगळे, अरे बापरे, वा 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 या लोकेशनला
हे लोकेशन तुम्ही विचारणार, फायनली विचारणार, या लोकेशनला आम्ही पोहोचलेलो आहोत गाईज. जबरदस्त एन्जॉयमेंट. आणि आता एन्जॉयमेंट मध्ये वन टाइम सगळ्यांना भेटवणार आहे मी, एका एका व्यक्तीला नाही. कारण काय माहितीये का, एकाच टायमिंगला सगळे आल्यानंतर सगळ्या मित्रांची ओळख करून देतो की किती लायकीचे म्हणजे चांगले मित्र आहेत माझे. अरे किती चांगले मित्र आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला भेटतो. विषय काय माहितीये का, आता मी आता ओळख सगळ्यांची वन टाइमच करून देतो. असं एक अजून कोण येणार आहेत का? ट्रिप आमची खूप सुंदर होणार आहे. या गेट टुगेदरला आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन असं एन्जॉयमेंट करायचं ठरवलेलं आहे. फुल प्लॅनिंग, छान जबरदस्त. थोडस आपण तोपर्यंत नीरा नदीचं पाणी बघून येऊया. चला ठीक आहे, हा स्पॉट बघा. आता मी माझ्याकडचा कॅमेरा आताशी कोरा 11वीतली वाटायला लागली मला. मग अशी गणेशला बोल बोल म्हटलं तर बोलला नाही. गणेश एकच वाक्य बोलला, आपण शिवी दिली. विषय खालास. काय रे गाडीचा काय झालं? सगळ्या टीमचा आमच्या मी 2002ला 11वीला 1 ला हा 10वीला होतो 2 ला सांगितलं आपला आमचे मित्र अगदी बरोबर. आणि आता आम्हाला एवढं हे झालं की दीपक वगैरे गणेश काकडे इतका बेकार माणूस नाही सकाळी त्याची फक्त दाढी केली असते ना सध्या हे जे नियोजन आहे ना ते आणि मध्ये पीसच आले नाही, त्याचं नियोजन आहे. आणि जर पीस ना आले तर आम्ही ग्रुपने ठरवलेला आहे त्याच्या हॉटेलवाल्याचं पीस पीस करून टाकणार आम्ही. एवढं जबरदस्त नियोजन केलेलं आहे. आमचा गणेश इतका चिडलेला आहे. एवढं पीस नाही केलं, 4 देखील आहे का रे? अरे तुला कशाच पिक्चर पाठवतो? माझ्या आवडते तू सांग. फायनली सगळे मित्र एकत्र आलेले आहेत. येणार होते खूप, पण वातावरण पावसाचं झालं. बघा ना, योग पण बघा, आम्ही सगळे मित्र एकत्र आलोय आणि पाऊस चालू झालेला आहे. वातावरण इतकं सुंदर झालंय. जेवण वगैरे हॉटेललाच बनवायला लावलं. एक्झॅक्टली आम्हाला इथं जेवण बनवायचं होतं, फायनल होतं. पण या वातावरणामुळे जेवण बनवायचं प्लॅनिंग आम्ही केलेलं नाही. तर सगळे एकत्र आलोय आम्ही आणि जेवण एका हॉटेलला बनवायला दिलं होतं. तिथून सगळं जेवण आलेलं आहे. आता छान सगळे जेवण करणार आहेत. वातावरण खूप सुंदर झालं आहे. 11वी 12वीचा फ्रेंड सर्कल आहे माझा आणि खूप छान, म्हणजे आजही तेवढा सर्कल तसाच आहे. तेवढंच प्रेम आमच्यामध्ये आहे. फक्त एकत्र जास्त भेटणं होत नाही. आम्ही ग्रुपला आहोत, सगळे ग्रुपला अपडेट एकमेकांचे असतात, पण लाईव्ह एकत्र भेटायचा हा योग आलेला आहे. मस्ती चालणार. तर सगळे एकत्र आहे. सगळ्यांशी भेट, सगळ्यांच्या ओळखी मी करून देणार आहे. तुम्ही पण एक्झॅक्टली लक्षात येईल की कसे मित्र कोण आहेत. आणि प्रोफेशनल खूप मोठ्या मोठ्या फील्डवर आहेत. म्हणजे असं म्हणतात ना, मित्र काही वाया गेलेत, ही सगळी सक्सेसफुल आहेत. प्रत्येक व्यक्ती सक्सेसफुल आहे आपापल्या क्षेत्रामध्ये. तर अशा सगळ्या साडी कधी काय माहिती. तुझा हेतू काय होता? आम्हाला आनंदित करणे. आम्ही आनंदित झालो. आनंद विषय तो नाहीये. मला काय अकरावी 12वीची आमची गँग
हाय एक नंबर गेट टुगेदर चाललंय आमचं, फक्त आईने पीस कमी होतो, बाकी एक नंबर. फ्रेंड्स, आमचा गेट टुगेदर इतका पाऊस पडलेला आहे, अजूनही आम्ही जेवलो नाही. हॉटेलमधून जेवण आणले, गाड्या सगळ्या चिखलात रवलेल्या, तशा सगळ्या गाड्या काढलेल्या. आता ही गाडी ढकलतात मित्र, आता तिथली गाडी ढकलायची चालली. म्हणजे खरंच 11वी 12वीची पोरं इतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर सुद्धा हा प्रसंग आमच्या जीवनात आलाय. खूप जबरदस्त प्रसंग आहे. त्यामुळं अरे ऋषी, गाडी ढकलायला चल उतर. हा अवतार बघा सगळ्यांचा एक नंबर झालाय. गाडी ढकलायला जोरात टाकत. ऍक्च्युली अजून जेवण झालं नाहीये फ्रेंड्स, आणि अवतार तर तुम्हाला माझा दाखव. चिखलातून गाड्या काढल्यात, चिखलातून गेट टुगेदर इतकं सुंदर झालं. तो कॉलेजला आनंद होता मस्त, तोच आनंद पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी राहणार घेतोय. इथे विशाल बसलाय मस्तपैकी. हॅलो फायनली मी आता माझ्याकडे कॅमेरा घेताय, त्यांच्याकडे तू गाडी घे. जेवण आहे असं, गरम जेवण पूर्ण थंड झालं असेल. जेवण उद्या थंड, पण या गाड्या परत बाहेर निघणं पॉसिबल नाही. तर गाड्या अशाच पद्धतीने बाहेर काढता येणार आहेत. एक नंबर ड्रायव्हर, एक नंबर ड्रायव्हर, एक नंबर. हीच नीरा नदीपर्यंत थांबायचं नाही आपल्याला. तो संदीप मागे पाय झाला होता त्याचा. मी मग अशी गाडी प्रामाणिकपणे ढकलून का बाहेर काढलेली, तर मी आता शूटिंग काढतोय. मी गाडी ढकलणार नाही. त्याला बघा, तो ही गाडी काढण्याचा आम्ही मोठी रेस आहे. पुढं गाडी काढण्याची प्रोसेस आहे. कधी असा प्रसंग आला तुमचा, राहणार गाडी अडकली तर तिथं सगळा असा वाशी पार्टी करा. तुम्हाला लक्षात येईल गाडी कशी काढली. ही आमची बघा 11वी 12वीची टीम. की आम्ही 11वी 12वीला सायकलिंग जात होतो, तेच बरं होतं. सगळ्यांकडे आपापल्या गाड्या आलेल्या, आणि गाड्या आल्यानंतर हा योग. काय टाका नाही चालते नाही. संदीप पाय सापडला तुझा. हाय बरोबर आहे. ओव्हर पाचशे. नाही जागा मार लागल. आले बरोबर आहे. लाकडावर तर गेली पाहिजे उलट. हा येऊ द्या. अरे
तू पण चालताना नीट चाल. सगळ्या लोकांचा रसा तुझ्या हातात. बाहुबली जय हो. हा अरे त्याने थोडं जरी त्याच्या मुळव्याला धक्का लावला तर तुम्ही उपाशी मारताल. ए, पोपट्या. गाडीला कुठल्या हात लावला का? कुठल्या? काय करायचं? ते गाडीत सगळं सामान ठेवायचं. मित्रांनो गाड्या काढणं किती टफ गेलेलं आहे बघा आम्हाला. अजूनही आम्ही गाड्याच काढतोय. 1 तास झालं गाड्या काढतोय जवळपास. 1 तास झालं गाड्या काढतोय. चिखलातून गाडी निघतच नाहीये. इतकी टफ गेलेली गाडी काढ. इतकी टफ गाडी पूर्ण जागेवर फिरत आहे. म्हणजे गेट टुगेदर आमचं गाड्या ढकलण्यातच झालेलं आहे. पण त्याला काय हरकत नाही. पुन्हा तोच पूर्ण आनंद चिखलाचा मिळालेला आहे. खूप डेंजर हा प्रसंग आमच्या आयुष्यातला आहे. खूप डेंजर. चला मी आता तुम्हाला हॉटेलला थांबल्यावर पण आम्ही आता हॉटेलला जेवणार आहोत असं प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे जेवण घेऊन ज्या हॉटेलने बनवून दिलं होतं त्याच हॉटेलला जाऊन आम्ही जेवणार आहोत. फायनली फ्रेंड्स आम्ही पोहोचलो आहे हॉटेलला आणि सगळ्यांचे अवतार इतके डेंजर आहेत. कारण जवळपास 2 तास त्या रानातून आम्ही 4 व्हीलर बाहेर काढत होतो. चिखलामध्ये भरल्या होत्या आणि 11वी 12वीची आम्ही मुलं आत्ता या घडीला गेट टुगेदर करणार. मी 11वी 12वीच्या वेळेसची मुलं आत्ता 11वी 12वीत नाही पण 11वी 12वीची टीम आहे सगळी. तर त्यावेळेचा एन्जॉय आणि आत्ताचा एन्जॉयमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे फ्रेंड. कारण आज खरंच एन्जॉय असा झालाय त्या रानात पार्टी करायचं होतं तिथनं जेवण उचलून परत आम्ही इथं आणलेलं आहे आणि आम्ही आता इथं जेवण करणार आहोत सगळे. पण तो चिखलामध्ये अक्षरशः गाड्या ओढून आणणं म्हणजे सोपं नाही. आमच्यासाठी टफ गेला आता. त्यावेळेस कॉलेजची मुलं आम्ही कुठे बी जात होतो पण तोच एन्जॉय आम्ही केलाय चिखलात. अवतार जर बघितला तर पूर्ण चिखलाने भरलेलं आहे. तर आता मी सगळ्यांना भेटवणार आहे. सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की आजचं गेट टुगेदर कसं झालं. तो फ्रेंड्स मी सगळ्यांकडे माहिती देतो कारण मी त्यांची ओळख करून द्यायची राहून गेलेली आहे. कारण अगोदर मी ओळख तिथं करून देणार होतो पण पाऊस सुरू झाला. सो मी सगळ्यांना भेटवणार आहे तुम्हाला. माझं नाव सचिन आयवळे विंचुर्णी. माझं नाव सचिन आयवळे विंचुर्णी. काय गेट टुगेदर केलं पण काय पावसानं सगळा खेळ केला. भारी मस्तपैकी हे होतं. कसं वाटतंय सगळ्या मित्रांना भेटून? 1 नंबर. यातल्यात सगळ्यात जास्त कुठला मित्र आज आवडला चिखलातला? एक मित्र तर आमचा त्याचा चेहरा इतका गोंडच झालाय कारण तो निपाणीहून प्रवास करून आलेला आहे. त्याला जेवण सुद्धा जिरत नाहीये. तर त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. पण मी जेवणार तरी पण मी जेवणार. सगळे मित्र माधुर्यचे असते ते आज मला कळलं आणि तो अनुभव पण आज मला आलेला आहे. ते सर्व मित्र सगळे माधुर्यचे आहेत. मला एकट्याला चिखलात नाचवले. मी रात्रभर जागून आता दिवसावर. सगळ्यात मोठा म्हणजे विषय असा आहे की त्याच्याकडे ताकद त्यालाच माणसं लावतात कामाला. ठीक आहे. हा बोल गणेश. बर चल हनुमान. ज्याच्याकडे ताकद त्यालाच माणसं आणि मित्रांचा बोजा त्यांनीच सहन करायचा. ओळख सांग त्याची ताकद नको. आता तुझी ताकद सांग पहिले. हा सगळ्यात उशिरा आलाय डायरेक्ट मटणावर. नाही सॉरी त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. बरं ठीक आहे. तुझं नाव? माझं नाव हनुमंत कलाटे. आज मला सर्वांना एकत्र बघून खूपच आनंद झालाय आणि शब्द फुटत असे झालेत की साधारणतः 20 वर्षानंतर सर्व एकत्र आलेत. आता मी फक्त नॉनव्हेज खात नसल्यामुळे मी बाजूला आहे पण यांचा सर्वांचा एन्जॉय चालू आहे. असू द्या काय हरकत नाही. दे द्या पुढे बोलत तो आमचा गणेश काकडे. मित्रांनो तुम्ही सगळे आलात त्यातून माझं समाधान आहे. आता सगळ्यात कशाला दुसरी भेट आहे आपली. आणि सगळं नियोजन महत्वाचं गणेशनं केलेलं आहे बरं का. हे सगळं नियोजन नाही केलं. अगदी पहाटे मटण आणण्यापासून ते सगळी मॅनेजमेंट. पार्सल गेलतो संदीपला घेऊन आलो मी. सकाळी 7 वाजता त्यानं आंघोळ केली नाही. मला आंघोळ त्याने आंघोळ केली नाही पण निसर्गाने त्याला आंघोळ घातली. आता बरोबर आहे. संदीप आंघोळ घातली. त्यात झालं तू बोल. ठीक आहे चालेल. माझा मित्र चाप राहिलंय. माईक दे. माझा मित्र माईक दे त्याकडे. आणि तो काय आता बोलू शकत नाही. कंसातल्या नंतर बोल. नंतर बोलतोय मग. आणि हळूहळू खावाय. मी जेवायचे अजून माझ्या बरोबर. अरे तो इंग्रजीतला जेवायला सगळं खायला स्पीड मध्ये पडणार. मी जेवायचे अजून. अरे बाबा इधर
ऋषा बायका सगळ्यांना आहेत दमांजीव. हा बायकोची काळजी त्याला लागली आहे. बर थांबा थांबा संदीप बोलतोय मी जेवतो ऐकायला जेवतो जेव्हा 2001ला मी मध्यवर्ती कॉलेज फलटणला ऍडमिशनला गेलो त्यावेळेस अशी अडचण झाली की जेव्हा माझं त्या क्लर्कनं डॉक्युमेंट बघितलं तेव्हा माझे मार्क 3 सर्टिफिकेट होते, बोर्ड सर्टिफिकेट 1 असं 4 सर्टिफिकेट होते. तेव्हा ती म्हणला पत्रावळीवरून कुठं आलाय असं म्हणलं, असं बोलला ती. मला वाईट वाटलं पण मला असे होते आणि बाकीच्या मला सध्या एक मार्क क्लिअर असताना बोर्ड सर्टिफिकेट 2च असतात, माझे 4 होते. तर ते माझ्या जीवाला लागलं होतं. मी त्यावेळेस ग्राउंडवर जायचो, रनिंग करायचो. फडतरवाडीतनं सायकल शरद नाळे आणि मी दोघं यायचो. त्यावेळेस मला कॉलेज हे असं काही नव्हतं वाटत. मला फक्त एक रनिंग भरती व्हायचं ते डोक्यात होतं. आणि मी 11वी केली, 11वी पास झालो, 12वीत गेलो आणि 12वीत भरती झालो. त्यानंतर परत नंतर काही डिव्हिजनमध्ये 4 डिव्हिजन होते. त्या फक्त डी डिव्हिजन आणि सी डिव्हिजन असे होते. डी वाले आणि सी डिव्हिजन माझ्याकडे चालू होते आणि त्यातले आणि काय म्हणतो दीपक 16 नंबरच्या नादी लागला ती सांगा ती. गणेश काकडे दीपक वाघमारे राहिला पण 16 नंबरच काय 17 नंबर ध्यानात राहिला. 15-16 मी नव्हतं बघत. महत्वाचा मुद्दा म्हणजे खलाटे इतका लहान होता, बारका होता. लहान मिशा लय लहान होता एवढा. त्याला म्हणजे 2 मिनिटं त्याला लहानपणीच मिशा आल्या होत्या. पण मी सांगतो माझ्या आयुष्यातला असा म्हणजे विसरणारा क्षण नाही. पण त्यावेळेस मी इतका भावूक होतो ना, मला मी माझा फोटो बी अजून नव्हत्या त्यावेळेस. बाकीच्यांच्या मी प्रतिक्रिया एकटाच पेटू नको तिकडं आणि मागे. विशाल एक हँडसम व्यक्ती होतो, विशाल माने चॉकलेट भाई. त्याच्या मागे सगळ्यात पुरी फिरायच्या एकदम. आणि आमचा पोपट बी असा होता, खूप चांगला होता की काय पोपट म्हणजे एकदम पोपटच होता. आता पण तो तसाच चकाकतोय. आणि ऋषी गोडसे ती माझा एक मावस भाऊ होता. आणि सगळ्या दुनियेची यायला पडायला. म्हणजे कॉलेजला त्या पाहुण्याने अजून एकदा मी घरी बोलावलं नाही. अजून आमचे एक माझ्या आत्याच्या मुलीची मुलगी माझ्याच कॉलेजमध्ये होती. एक्सपायर झाली. माहीत नसत ती होती, सी डिव्हिजन होती. आणि प्रमोद गिरी असा होता की तो खो खो मधला एकदा चॅम्पियन होता, फलटण मधला चॅम्पियन होता. आमची प्रतिक्रिया चालल्या. पोपट तू बोल. पोपटासारखं बोल. आज साधारण 25 वर्षानंतर आज 12वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मित्रांनी एकत्र गेट टुगेदर करण्यासाठी कुंटे या ठिकाणी आलेलं आहे. साधारण भेटल्यापासून बराच एन्जॉय चालला होता, परंतु निसर्गानं पाऊस आला खूप. त्याच्यामध्ये गाड्या अडकल्या, गाड्या रेटल्या, बाहेर काढल्या चिखलातून. कोण पडलं झडलं, चिखलानं भरलं. अरे पुन्हा आनंद एन्जॉय केला ना आपण. असा अविस्मरणीय गेट टुगेदर कोणीच केला नसेल आणि इथून पुढे होणारही नाही. आज पुन्हा कधीतरी एकदा वेळ काढून भेटूया. कसं वाटलं सगळ्यांना भेटून? सगळ्यांना भेटून एकदम आनंद वाटला. बऱ्याच वर्षाचा रोजच्या दगदगीच्या जीवनात आता वेगळं काहीतरी लोक मित्रांना भेटणे, काम, संसार, नोकरी सगळीच करतात. बायको पोरं बायका पोरं सगळ्यांचं आयुष्य कुटुंब आहे. पण त्यातून असं एक वेगळं मित्रांसाठी काही वेळ काढणं, एक आनंद व्यक्त करणं. वा वा, थँक्यू ग्रेट. मध्यंतर आणि साबरे हे तर काय बोकडावाला बरं का. हा ऋषी बोल. आजचा गेट टुगेदर माईक मध्ये बोल. गेट टुगेदर म्हणजे लाईफ मध्ये स्मरणीय
प्राण्यासारखाच आहे आमची जरा 20-25 वर्षानंतर सगळे मित्र आम्ही एकत्र मिळालो. सचिन, कमलाकर, दीपक, संदीप, परत गणेश. खूप मजा आली. आणि सगळ्यांनी मला एकट्यालाच गाडी भेटायला लागली. खूप वाईट वाटायला लागले. अगोदर हा गाड्या ढकलायला मदत करत नव्हता म्हणून त्याला एकट्याला अनुभव आला तो. खूप आनंद वाटतोय. आधी गेट टुगेदर झाला पण सगळेच मित्र एकत्र नव्हतो आम्ही, पण आज सगळे एकत्र आलोय. खूप आनंद वाटतोय. असं ते गेट टुगेदर वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षी हो आणि सगळे मित्र एकत्र येऊन एन्जॉय करावं असं इच्छा आहे. बोला. बैल कापायचा पुढच्या वेळेस आपल्या बैल कापायचं सेकंड टुगेदर आम्हाला नाव माहिती होतं. ओके. सर्वांना एकत्र बघून बैल कापायचा आनंद. बैल कापायचं म्हण संदेश सिरियस झालाय त्याने पॅक प्याला एक मारायचं सर्वांनी एकत्र मिळून महिन्या 2 महिन्याला पार्टी करावी आणि एकत्र यावं आणि गाड्या भेटाव्या. आणि असा गेट टुगेदरचा आनंद साजरी करावा. आणि असे सर्वांनी एकत्र ग्रुपवरती मेसेज चॅटिंग चालू, व्हिडिओ कॉल, व्हॉइस कॉल कोण करते कोण राहते. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. आजचं नियोजन सगळं करणारा व्यक्ती म्हणजे विशाल माने, ज्यांनी पुढाकार घेतला आणि सर्वांना एकत्र आणलं. धन्यवाद सर्वांचे धन्यवाद. एवढं जेवण हे सगळ्यांनी इकडे बघा. एवढं नाही सगळ्या जास्त घेतलेलं. सर्वांचे आभार, मनापासून आभार तुम्ही आल्याबद्दल. आणि असेच येत राहा. आपण कार्यक्रम करत राहू. तुमचे साथ हवे. नियोजन मी करेन, कार्यक्रम तुम्ही या. नाही नाही कारण आपण हे दुसरा आहे. पहिला आपण घेतला ते फारदवाडीला घेतलेला मटण खाल्लं मस्त. दुसऱ्यांदा आपण हे घेतला. तिसऱ्यांदा आपण गुवाहाटीला घेऊया. 3 आकडा लक्षात ठेवा. पाकिस्तानला घेऊया पाकिस्तानला विजा नाही आपल्याला मिळणार. सस्ते आला सस्ते एकदम मेन माणूस होता मागच्या वेळेस आला. सस्ते काय मित्र राहिली आपली त्याबद्दल आहे. सस्ते नाही मागच्या वेळेस संदीप सस्ते. तरीच असे अजून एक गोष्ट सांगायची. या मित्रांचं भेटायचं कारण मला सगळ्यांची तोंड एकमेकांकडे म्हणजे कोणी बोलायला तयार नव्हते ग्रुपवर. पण आता ह्याच्यातून मला काय दिसलं त्या निसर्गाने नाही सगळ्यांना एकत्र होण्याला भाग पाडलं. त्याचं काही कारण सगळी एकमेकांच्या मदतीला जाऊन गेले. कोणी कोणाला थांबा त्याला प्रतिक्रिया होऊ द्यानंतर मग आपण ग्रुपच्या प्रतिक्रिया घेऊ. सगळ्यांनी मदत केली, एकमेकांना साथ दिली. आणि म्हणून ही आपली एकी कायम राहावी आणि आपण सगळे एकत्र कायम राहावं हेच मला सांगायचं आहे. ग्रेट. आणि एवढे बोलून मी 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमोदच्या प्रतिक्रिया. प्रमोद हा खो खो प्लेअर आहे आणि खो खो मध्ये नॅशनल खेळाडू आहे. खूप मोठे अवॉर्ड मिळवलेले आहेत त्यांनी. 2001-2002 नंतर पहिल्यांदाच भेटतो मी बऱ्याच जणांना. 1-2-3 जण असते त्यांना मी भेटत होतो मध्ये आधी. सगळ्या सरांना भेटून खूप आनंद झालेला आहे. यापुढे पण आपण त्याच्यापेक्षा चांगला गेट टुगेदर कार्यक्रम करू आपण. वाह. थोडं नियोजन करू व्यवस्थित. चिखला. 1-2 महिने अगोदर भेटायचं वगैरे, कधी भेटायचं काय बघून वगैरे. छान. आणि आजचा जो कार्यक्रम झाला तो खूप छान झालेला आहे. नियोजन पण खूप छान झालेलं आहे. पण याच्यानंतर जो गेट टुगेदर होणार आहे आता तो अजूनही चांगल्या प्रकारे कसा होतो आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. कमलाकर करते. नाही नियोजन मी करेन. थांबा 1 मिनिट. कमलाकर जाऊ द्या. KS मोहिते नियोजन करणार सगळ्याला प्यावं लागलं. तू पेणार आहे का? बरं चला. ड्रिंक करणाऱ्यांचं नियोजन थायलंडला करू. गुवाहाटी 3 नंबर. थांबा. खरोखर सांगायचं म्हणजे खूप बरं वाटलं की आज सर्व मित्र मला 20 ते 25 वर्षांत आपण भेटलो. 26 वर्षांत भेटलो आणि खूप आनंद वाटला.
आणि एन्जॉय इतका झाला. चिखल असू द्या, गाड्या असू द्या, पण मजा आली. जणू काय मी आता 11वीतच आहे वाह क्या बात आहे. असं वाटलं. आणि पुन्हा 11वीचं जीवन आपल्याला जगण्यासाठी पुन्हा एकदा आपण एकत्र येऊया, चांगला प्रोग्राम करूया आणि असं 11वी सारखे जीवन जगूया. ए सर्वांनी इकडे बघा आता मस्त पैकी गेट टुगेदर कसं वाटलं सगळ्यांना. एक नंबर. ए ऋषी ही ग्रुप मध्ये शाकाहारी असलं असं कोपऱ्यात बसावं लागतं. बाकी सगळे एकत्र भेटले आणि माझ्या प्रतिक्रिया राहिल्या, मी तुम्हाला प्रतिक्रिया देतो. त्यांचा पण हॉटेल त्यांचं आळणी रस्सा एक नंबर खाल्लं तुम्ही. आळणी रस्सा एक नंबर आमचा. फायनली सगळे आनंदी आहेत. थोडा वेळ झाला ऍक्च्युली आम्ही सगळे दुपारी आता कोणीतरी पकडा नेक्स्ट टाइम आता मे एंडिंग झालंय, जून मध्ये मी कोल्हापूर आंबेली घाट तिथं मी गेट टुगेदर अरेंजमेंट सगळं करतो. फक्त तुम्ही या तिकडे. ओके. आणि फलटण मधून व्यक्ती जे आहे तुम्ही स्वतः येऊ शकता. आमनेली घाट मधून प्रतापगडच्या पायथ्याला आपलं गेस्ट रूम आहे, तिथे मी तुमचं तुम्ही सगळी या. पीएम तिथनं शूट घे, तिथनं शूट घे, माझं तिथनं शूट घे तिथून. कळलं का? मी मारीन इतकं मारीन ती मरेल त्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतकं सुंदर नियोजन झालंय ना. 11वी 12वी मधली जी आम्ही मुलं एन्जॉय करणार आहे तसंच एन्जॉय केला. फक्त एवढंच होतं की 11वी सायकल चिखलात जात होती आणि सायकल काढणं सोपं होतं, पण 4 चाकी काढणं म्हणजे काम फुटलेला आहे. सारखे शिव्या खाल्ल्या सगळ्यांनी. हा सगळ्यांनी शिव्या दिल्या. आणि सगळ्यांची लाईफ जगवलं होतं आम्ही. जे मी विसरून गेलो काय काय शिव्या असं होते की आम्ही आमच्या लाईफ चालत्या त्या पुन्हा स्टोर झाल्या आणि एन्जॉय झाला. चिखलात भेट. चिखलात शिव्या झाल्या, एन्जॉय झाला, मस्त ट्रिप झाली. आणि महत्वाचं अक्षरशः काही काही लोक आहेत ना आउट ऑफ महाराष्ट्र कर्नाटक पार करून ते चिखलात आलेले. काय आसाम होते, आसामला होती. या सगळ्या गोष्टींचं नियोजन सगळ्यांनी आणि केलं. हे नियोजन सगळं श्रेय कमलाकरमध्ये आसामला होती. आणि सगळ्या गाड्या ऋषीने टाकल्यावर. विशालच कोरडा. सगळ्या गाड्या ऋषीने टाकल्यावर. हे सगळं खूप सुंदर झालं. आणि आणि actually lunch म्हणजे dinner तो आमचा dinner झाला. आसाम गुवाहाटी आणि इंद्रजीमाने असा आसाम आम्ही गुवाहाटीला गेलोय ना, त्यामुळे त्यांचं चाललंय की गुवाहाटीला प्रोग्राम. अरे गुवाहाटी नाही, काय आपण गाडी, सगळे काय डोंगर. थायलंडला जाऊ. थायलंडला आमच्या असाच ग्रुप असंच प्रेम आमचं एकत्र राहावं आणि तोच जिव्हाळा अजूनही आहे. कधी वाद नाहीये, गैरसमज नाहीये, त्याला काही चुरली राहत नाहीये कोण. तेवढ्याच सॉफ्टनेसनं तेवढेच मित्र आणि तेवढंच प्रेम आजही आम्हाला 20-25 वर्षानंतर दिसलं. आणि हेच जन्मोजन्मी आमच्यात राहील. हे 100% आमच्यात ती एकता आहे, ती ताकद आहे, ते प्रेम आहे आणि ती मैत्री आहे. म्हणजे आज म्हणतो ना एक 2 शब्द मित्रांसाठी बोलायचं म्हणतो की आपल्याला ती कविता आठवते. कुठली जेव आता जेव बस का चल. चिखल उडवला. आणि माझ्या पर्यंत